नमस्कार मित्रांनो, सहसा मी प्रवास बसनं किंवा फोर व्हीलरनंच करतो, पण आज असा प्रसंग आला की मला आजचा प्रवास म्हणजे 2 दिवसाचा माझा टूर हा बसच्या माध्यमातून करावा लागणार आहे. म्हणून मी आपल्या मित्रांना घेऊन निघालो आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, जो की बस पकडायला. माझी 9ची बस होती आणि मी बसची पास काढले होतो, जेणेकरून 4 दिवसाची जी असते टूर पास महाराष्ट्र शासनाची 4 दिवसाची पास 1500 जवळपास ती पास बनते. त्याच्यामुळे आपल्याला 4 दिवस कुठेही महाराष्ट्रात कोणत्याही 36 जिल्ह्यात फुकट म्हणजे 1500 रुपयात फिरता येतो. म्हणून तुम्हाला कुठं जर फिरायचं असेल तर ते तुम्ही 1500 जवळपास आणि 7 दिवसाची ते पास मिळते, ते काढून तुम्ही फिरू शकता. चला तर मित्रांनो, मला बस मिळालेली आहे शिवशाही जिल्ह्याच्या ठिकाणावर आणि मी बसलो मी आता शिवशाहीमध्ये. शिवशाहीची खासियत म्हणजे कसा, ते पास असल्यामुळे आपल्याला शिवशाहीची पास काढला तर आपल्याला लोकल बसमध्ये सुद्धा बसता येते. आणि जर आपण लोकलची पास काढला, लोकलची पास कंपॅरिझन शिवशाहीची थोडी कमी असते, सस्ती असते. पण आपण काय करायचं, जास्त लांब टूरवर जायचं असल्यामुळे शिवशाहीचीच पास काढतात. त्यामुळे आपल्याला शिवशाहीची पास काढला असल्यास लोकलच्या कोणत्याही बसमध्ये बसता येतो. मित्रांनो, मस्त आहे. इथं AC वगैरे सर्व असते, चार्जिंग प्लग असते आणि एअर कंडिशन, फुल्ली एअर कंडिशन असते. ती बाहेरच्या वगैरे काय आता क्लीन वगैरे मिरर केलं नसतात. आता मी पोहोचलो नागपूरला. नागपूरच्या बस स्थानक आहे, जस्ट एंटर झाली. नागपूरचा मेन बस स्टॉप असल्यामुळे इथं सर्वत्र जवळपास सर्व जिल्ह्यात जवळपास बसेस अवेलेबल असतात. शिवशाही, लोकल, हिरकणी वगैरे. बसचा प्रवास म्हणजे खूप खडतर असते, तरी पण काहीतरी कारणास्तव तो करावा लागतोच. म्हणून आयुष्यात तुम्ही जरी कॉलेजच्या टायमाला सुटल्या तर बसची आठवण आली असल्यास तर बसने नक्की जा, मजासुद्धा येते. हा बघा नागपूरचा बस स्टॉप आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला मुद्द्याचं सांगितलं नाही की मी चाललो कोणत्या टूरवर. तर मी चाललो महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा, जो की महाराष्ट्राच्या दक्षिणेला चंद्रपूर आणि तो यवतमाळच्या लेफ्ट साईडला आहे. नांदेडला 2 ठिकाण अतिमहत्त्वाचे आहेत. एक म्हणजे गोदावरी तट आहे आणि दुसरं हजूर साहिबा सचखंड आपला गुरुद्वारा हा खूप फेमस आहे तिथला. आणि तिथं तो जेवण वगैरे असते, नाश्ता वगैरे सर्व फ्री अवेलेबल असतात तिथं. त्याच्यामुळे मी हे 2 ठिकाण पाहण्यासाठी खास तिथं जात आहे. आणि एक दुसरा तरी तिथं काम असल्यामुळे हे 2 ठिकाण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हा नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाचा गेट. आणि आता हे लोकल आहे. लोकल बसमध्ये शिवशाहीतून मी नागपूरला उतरली आणि आता लोकलला बसला. शिवशाहीची जरी पास असली पण आपल्याला लोकलला जावा लागतो, कारण तिकडं फारशा जिल्ह्यामध्ये शिवशाही अवेलेबल नसतात. त्याच्यामुळे जे वेळेवर मिळेल तिनं बसायचं आणि निघायचं. खासियत म्हणजे मित्रांनो काय येतं, ते शीटचे प्रॉब्लेम येते. साईडहून जे विंडोज असतात तिथून रुमाल वगैरे टाकून सिनेरी ते आपल्याला धावपळ करून सिनेरी आपला ती सीट्स पकडावं लागते. मित्रांनो, आपण पोचलो आपण वर्धा जिल्ह्यामध्ये. वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास ही 5 ते 10 मिनिट बस थांबतो. ज्यांना कोणाला टॉयलेट वगैरे जायचं असलं ते 5 मिनिटात करून यावं लागते. आणि बॉटल्स वगैरे पाणी वगैरे तिथून घ्यावं लागतं, कारण जो वर्धा तो यवतमाळ डिस्टन्स आहे. कारण यवतमाळमध्ये ते बस थांबणार आहे आणि तिथून आपल्याला नांदेडला दुसरी बस पकडावं लागणार आहे. त्याच्यामुळे यवतमाळमध्ये आपण पाणी वगैरे घेतला आणि आता निघालो आपण डायरेक्ट यवतमाळ जिल्ह्याला वर्ध्यावरून. जवळपास हा प्रवास मित्रांनो माझ्या 450-500 किलोमीटर होणार आहे. त्याच्यामुळे त्रास तर येणार आहे, कारण स्लीपर तर आपल्याला बस ते मिळणार नाही, बसूनच जावं लागेल.
मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे जवळपास जूनच्या आणि 24-25 जून 2024चा हा कालावधी असल्यामुळे पाऊस वगैरे येणं जाणं चालू होतं आणि पावसाचा सीजन असल्यामुळे थोडा तर ड्रायव्हरला त्रास होतोच आणि रस्ते तर खूपच खडतड आणि मोडीचे असतात. हे बघा, तुम्ही बघू शकता की रस्ते किती वळणीचे आहेत. मित्रांनो, हा ब्लॉग बनवण्याचा एक उद्देश म्हणजे कसा की आपला बसचा प्रवास, कोणी ट्रेनचा प्रवास करतो, कोणी टू व्हीलरचा किंवा ट्रेनच्या, विमानाचा, तर हाच एक बसचा प्रवास आहे लाँग डिस्टन्सचा, जो की कशा प्रकारे आपल्याला त्रास होतो. त्रास म्हणजे सहसा काय होत नाही, आपल्याला सीट मिळाल्या पाहिजे आणि सोबत पाण्याची बॉटल जवळपास 1 ते 2 लिटर जवळ आपल्याला पाणी पाहिजे. टिफिन पाहिजे बसमध्ये सुद्धा, कारण जवळपास 100 ते 70 किलोमीटर डिस्टन्सचे हे बस स्टॉप असतात. जवळपास 4-4, 5-5 किलोमीटर हे बस थांबत नाही. आणि सध्या सायंकाळचा माहोल आणि गजब असं वातावरण निर्माण झालेलं आहे बसमध्ये. हा तिथलाच एक छोटासा बस स्टॉप होता, जो की सायंकाळ झाली होती इथं आणि इथं बस थांबणार होती 10, म्हणजे 6 वाजे इथून डायरेक्ट कुठं निघते, नांदेडला निघते या बसस्थानकातून 6 वाजे टायमिंग. त्याच्यामुळे 15 मिनटाच्या अगोदर ज्यांनी पोहोचल्यामुळे ड्रायव्हरनी तिथं 15 ते 20 मिनिट आपल्याला वेट करावा लागला आणि 6 होताच आपण यवतमाळला निघालो आणि जस्ट आपण पोहोचलो आहो नांदेडला. आणि हा आहे आपला रेल्वे स्थानक, जो की तुम्ही बघू शकता. हुजूर साहेब रेल्वे स्टेशन हा आहे जबरदस्त असा ऐतिहासिक. आणि ही लिफ्ट आहे. मी लिफ्टमध्ये फर्स्ट टाईम त्याला एंटर गेलो होतो. सहसा मी अजिबात बसलं म्हणजे स्टँड झालो नव्हतो. आणि हे माझी फर्स्टच वेळ होती की जी मी लिफ्टच्या माध्यमातून वर, म्हणजे तो एंटर असते या प्लॅटफॉर्म नंबर, ट्रेनच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म नंबर, म्हणजे सहसा मी प्लॅटफॉर्म नंबरवर गेलो का, रेल्वे स्टेशनला गेलो का. मित्रांनो, बस स्थानक नियरच आहे याच्या रेल्वे स्थानकाच्या, म्हणून जसा फ्रेंड वगैरे येणार होते तिथं स्टेशनला, त्याच्यामुळे मी एंटर केला तिथं रेल्वे स्टेशनला. सहसा विदाऊट 10 रुपयाची तिकीट मिळते तिथं, प्लॅटफॉर्म तिकीट म्हणतात त्याला. ते काढल्याशिवाय समस्या तुम्ही एंटर करू नका, जेणेकरून तुम्ही टी टी वगैरे मिळाल्या तर सहसा कारवाई होऊ शकते. त्याच्यामुळे 10 रुपये खर्च का होईना ते तिकीट काढावी आणि एंटर करावा. जितका वेळ वाटते तुम्हाला तितक्या वेळपर्यंत तुम्ही मग तिथं थांबू शकते. तर मित्रासोबत मिळाले आणि आम्ही जस्ट त्या साईडला प्लॅटफॉर्म नंबरवर चढून सनेरी त्या साईडला आम्ही गेलो. हे लिफ्ट असते दिव्यांगांना वगैरे साठी, ते उतरण्या चढण्यासाठी. सहसा मित्रांनो तुम्हाला सांगतो नांदेड आहे कसा. माझ्या अनुभवानुसार नांदेडात जवळपास सर्व व्यवस्थित, जेवण वगैरे तर सर्व ठीक आहे, पण सहसा त्याचे रस्ते आहेत ते खूपच वाईट आहेत, खराब आहेत. दळणवळण म्हणजे गड्डे खुड्डे रस्ते वगैरे तिथं हे वाईट परिस्थिती दिसली मला रस्त्यांची. बाकी स्वच्छताचं पण मी म्हणेन की 100पैकी स्वच्छताला मी 30-40% देणार आहे स्वच्छतासाठी. तितकी स्वच्छता म्हणजे स्वच्छता नाहीच नांदेडमध्ये. सर्व तिकडं कचरा वगैरे असा पसरलेलाच होता. स्वच्छतेसाठी मित्रांनो 40-30 मार्क म्हणजे माझ्या व्ह्यूनुसार देणार आहे मी. बाकी सर्व ठीक होता. ॲटोवाले वगैरे रस्त्यात 5 किलोमीटर दरम्यान, जसा 6 किलोमीटरचा प्रवास राहिला तुम्हाला अंदरच्या अंदर त्या जिल्ह्यात नांदेडच्या, तर 30 ते 40 रुपये तुम्हाला घेता स्वस्त दरात. तिथला काही टेन्शन नव्हता. आम्ही जस्ट रेस्ट म्हणून तिथं बसस्टँडवर थांबलो आणि हा ट्रेनच्या येताना व्ह्यूज बघा आता. चला तर आता आम्ही तिथं स्टेशनला रात्र घालवली आणि निघालो आम्ही रूमवर आणि निघालो आम्ही आता सचखंड हजूर साहिब गुरुद्वारा या ठिकाणी बघण्यासाठी.
जस्ट एंटर केला मी त्या जवळपास तो स्टेशन रेल्वे स्थानकावरून तो 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि पायी पायी चालला तरी काही प्रॉब्लेम नाही, सकाळी सकाळी काही टेन्शन नाही. टी घेतली आणि हे फ्रंट म्हणजे समोरची गेट आहे. जवळपास इथं 6 किंवा 7 गेट आहेत मुख्यवाल्या. हे मेन वे समोरची गेट. मित्रांनो, खासियत म्हणजे ह्या गुरुद्वाऱ्यात जाण्याच्या डोक्यावरती रुमाल वगैरे किंवा ते पगडी वगैरे बांधावी लागते, त्याच्याशिवाय एंटर जात नाही. आणि जसं आपल्याला बॅग वगैरे असतात, बॅग्स शूज वगैरे ते बॅगच्या साईडला ते वगैरे दिसतात ना, त्याच्या साईडलाच काढून ठेवावा लागतो बॅग वगैरे. तिथं ते आपल्याला टोकन वगैरे देतात आणि टोकन घेतल्यावरच आपल्याला तो सामान आपलं साहित्य वापस मिळतं, नाहीतर काही गॅरंटी नाही. वेळ मिळू शकते पण वेटिंग करावं लागेल, तितकं थांबावं लागेल. सहसा त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, हा आतला परिसर आहे हा सर्व आतला परिसर आहे मित्रांनो. एक नंबर खतरनाक आहे मित्रांनो. याच्या एंटरसाठी तुम्हाला काय करावं लागेल, जसं सपोज तुम्ही 4-5 मित्र असला तर काय करायचं, 2 मित्र बाहेर ठेवायचा, त्याच्याजवळ साहित्य ठेवायचं आणि आत प्रवेश करायचा. मग तुम्हाला आतमधून सर्व परिसर बघितल्यानंतर तुम्ही बाहेर जायचा आणि मग त्या मित्रांना आत बघण्यासाठी पाठवून द्यायचा. सहसा मित्रांनो त्या गुरुद्वारामध्ये मस्त जेवणाची वगैरे सर्व फ्रीमध्ये सर्व व्यवस्था असते. आणि गुरुद्वारा बघितल्यानंतर आपण आलो सरळ आता गोदावरी तटला. इतका जबरदस्त तट होता मित्रांनो. सहसा जून महिन्यात आता सहसा तितका पाणी होत नव्हता. खरं तर हे गोदावरी तट बघण्याची मजा पावसाळ्यात ऑगस्ट ते सप्टेंबर म्हणजे हा तट पूर्ण फुल भरलेला असते. एकदम भारी व्ह्यूज. हा मंदिर आहे तिथं. आणि त्याच्यानंतर तिसरा म्हणजे टेक्निकल कॉलेज आहे हा इंदिरा SS इन्स्टिट्यूट ऑफ इंदिरा टेक्नॉलॉजी म्हणून. इथं आमच्या थोडा एक्झाम होती, त्याच्यामुळे एक्झाम वगैरे दिला मस्त. सायंकाळची शिफ्ट होती 4 ते 6 आणि एक्झाम वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो सरळ. 2 दिवसाचा टूर हा इतकाच होता मित्रांनो आणि 2 दिवस आमचे गमावले होते, फक्त 1 दिवस होता. आणि आता आम्ही सायंकाळी निघालो सरळ आपल्या गावाच्या दिशेला. रात्री बस ड्रायव्हरनी चाय वगैरे थांबण्यासाठी मस्त एका सेंटरमधल्या बिचातल्या बस थांबवली होती. आणि हा यवतमाळ. अजून रिटर्नमध्ये येतानीच पाऊस चालू असल्यामुळे आम्ही लोकलमध्ये उतरला आणि एक्सप्रेसची बस वाट बघत त्या बसस्थानकावर थांबलो आणि नंतर आम्हाला एक्सप्रेस मिळाली आणि सरळ सीध्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे भंडाऱ्याच्या ठिकाणी. हा माझा कॉलेज शेवटचा म्हणजे जाता शेवटच्या आपल्या कॉलेजला भेट द्यायचं म्हटलं म्हणून कॉलेजला उतरलं. मित्रांनो, हा माझा ब्लॉग आणि 2 दिवसाची टूर नांदेड जिल्हा कसा वाटला आणि तुम्हाला आवडला का, तर आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचा. धन्यवाद.